वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट उपविभागाच्या विकासासाठी मोठी घडामोड समोर येत आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदिले यांच्या पाठपुराव्याला आता यश मिळण्याची चिन्हे दिसत आहे। हिंगणघाटचा प्रस्तावित 11 अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या यादीत समावेश करण्यासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील यांनी थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून शिफारस केली आहे। यासोबतच महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासोबत मुंबईत महत्त्वाची बैठकही पार पडली असून या मागणीला आता प्रशासकीय गती मिळाल्याचे सांगितले जात आहे। हिंगणघाट हे भौगोलिक दृष्ट्या 4 जिल्ह्यांच्या मध्यवर्ती ठिकाणी असून चंद्रपूर, नागपूर आणि यवतमाळ जिल्ह्याच्या सीमेजवळ असल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात प्रशासकीय कामकाज होते। तसेच औद्योगिक, व्यापारी आणि कृषीदृष्ट्या हिंगणघाट हे विदर्भातील महत्त्वाचे केंद्र मानले जाते। सध्या परिसरातील नागरिकांना अनेक कामांसाठी वर्धा जिल्हा मुख्यालयात जावे लागते, त्यामुळे वेळ आणि पैशांचा अपव्यय होत असल्याने हिंगणघाट येथे अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाची गरज असल्याची मागणी करण्यात येत आहे। या मागणीला आता राजकीय पातळीवर पळ मिळाल्यामुळे हिंगणघाटला अप्पर जिल्हाधिकारी कार्यालयाचा दर्जा मिळणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। महाराष्ट्र T24 करिता संतोष देशमुख, वर्धा।